नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जे मागच्या 3-4 लेक्चर्समध्ये MPSCचा म्हणजे राज्यसेवेच्या CSAT पेपरबद्दल माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण उतारा वाचन कसं करावं आणि उतारावरचे प्रश्न कसे सोडवावेत, त्याचबरोबर CSATचा सराव कधी आणि कसा करावा याच्याबद्दलची माहिती पाहिली आहे. आज आपण MPSC CSATमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो असा घटक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घटकाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगमुळे जे आपले मार्क्स जात असतात, तर ते मार्क्स तुम्ही वाचवू शकता असा एक घटक आणि तो म्हणजे निर्णय क्षमता आणि समस्येचे निराकरण, ज्याला आपण डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं म्हणतो. तर याचे जे प्रश्न आहेत किंवा हे सोडवण्याचे जे टिप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही निर्णय क्षमतेचे प्रश्न सोडवून पैकीच्या पैकी म्हणजे जे 12.5 मार्क्ससाठी प्रश्न असतात तर तुम्ही 12.5 मार्क्स घेऊ शकता, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण राज्यसेवेमध्ये निर्णय क्षमतेचे प्रश्न कसे येतात ते पाहूयात. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 400 गुणांपैकी सर्वात सोपा भाग जर पाहिला आपण तर तो निर्णय क्षमतेवरती आधारित प्रश्न हे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला एकूण 12.5 गुण असतात, हे मी जस्ट आता तुम्हाला सांगितलं. आता हे जे 12.5 मार्क्स असतात हे आपल्या हातातले मार्क्स असतात, म्हणजे फक्त काही गैरसमजुती, तंत्रशुद्ध पद्धतीचा अभाव असेल आणि त्याचबरोबर इमोशनल इंटेलिजन्सचा जर अभाव असेल, त्याचबरोबर जर आपण याचा सराव केला नसेल तरच आपल्याला मार्क्स कमी पडतील. अदरवाईज जो सज्जड विवेक बुद्धीने विचार करून व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो अशा कोणत्याही व्यक्तीला इथे पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. ओके, तर आता आपण याच्यामध्ये निर्णय क्षमता आणि समस्येचे निराकरण जे आहे ते याच्यामध्ये कुठले प्रश्न असतात, कसे प्रश्न येतात ते पाहूया. तर संपूर्ण परीक्षेचा जर आपण विचार केला तर निर्णय क्षमतेचे 5 किंवा 6 प्रश्न. ओके, म्हणजे जनरली आत्ता तरी मागच्या 4 वर्षामध्ये आयोगाने फक्त 5 प्रश्न विचारलेले आहेत, पण जर तुम्ही जुने पेपर पाहिले म्हणजे 2013-14चे, तर त्यावेळेला डिसिजन मेकिंगवरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची संख्या 5 किंवा 6 अशी आहे. आय थिंक इव्हन एका वर्षी तर 2013 आय थिंक की 7 प्रश्न डिसिजन मेकिंगचे विचारलेले आहेत. सो हे जे प्रश्न असतात तर यांना निगेटिव्ह मार्किंग नसते. ओके, तर याला कसं मार्किंग असतं, व्हेरिएबल मार्किंग. म्हणजे जे 4 ऑप्शन असतात, आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणताही प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नामध्ये 4 पर्यायांपैकी एक पर्याय बरोबर असतो आणि त्याला मार्क्स असतात. मात्र डिसिजन मेकिंगच्या बाबतीत 4ही पर्यायांना मार्क्स असतात. रादर आपण असं म्हणू शकतो की 3 पर्यायांना मार्क्स असतात, एक पर्याय हा कम्प्लिटली चुकीचा असतो आणि त्याला मात्र 0 गुण दिले जातात. ओके, तर बाकीचे जे पर्याय असतात म्हणजे जो थोडाफार योग्य असू शकतो त्याला 1 मार्क, त्याच्यापेक्षा योग्य असेल तो 1.5 मार्क आणि ज्याला आपण आयडियल आन्सर म्हणतो तर त्याला 2.5 मार्क्स दिले जातात. ओके, अगदीच जर चुकीचा पर्याय असेल तर मात्र 0 गुण दिले जातात. आणि याचं एक वैशिष्ट्य डिसिजन मेकिंगचं जे मी जस्ट आता सांगितलं की जसं आपल्याला बाकीच्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न चुकला आपला तर आपले काही मार्क्स वजा होतात, म्हणजे 1/3 हे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. पण डिसिजन मेकिंगच्या बाबतीत तुमचा जर तो प्रश्न चुकला म्हणजे तुम्ही 0 मार्क्सवालं जरी उत्तर लिहिलं तरी सुद्धा तुमचे गुण वजा केले जात नाहीत, म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग लागू होत नाही. कधी तुम्हाला असं वाटलं का की म्हणजे निगेटिव्ह मार्किंग का नसतं या प्रश्नांना, कारण डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत तर मग ते एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या अधिकारी बनण्याच्या प्रोसिजर मधला, मग तरी पण याला निगेटिव्ह मार्किंग का नसते? तर याचं एक योग्य उत्तर म्हणजे काय, तर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही अधिकारी जेव्हा घडत असता तर त्याच्यामध्ये निर्णय घेणं हा तुमच्या दिनक्रमाचा भाग आहे आणि अर्थातच आपण गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न पाहतो तर ते सुद्धा याच्याशीच रिलेटेड असतात की तुम्ही किती पटकन निर्णय घेऊ शकता आणि योग्य पद्धतीने घेऊ शकता. त्याच पद्धतीने डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा तुमची निर्णय क्षमता असेल किंवा समस्येचे निराकरण करण्याचे जे तुमचे स्किल असेल तर हे डेव्हलप होणं, त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट कमी जास्त प्रमाणात तरी निर्णय घ्यावेत. म्हणजे अगदीच निगेटिव्ह मार्किंग असेल तर आपण ते क्वेश्चनच अटेम्प्ट करणार नाही. तर त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तरी करावं या अर्थाने काही पर्यायांना म्हणजे इतर जे पर्याय असतात त्यांना सुद्धा काही ना काही गुण दिलेले असतात. त्यामुळे जे डिसिजन मेकिंगचे जे 12.5 मार्क्स असतात हे तुमच्या हक्काचे असतात आणि हे काही झालं तरी तुम्हाला मिळवायलाच हवेत आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. सो डिसिजन मेकिंग हे जे आहे तर याच्यामध्ये कमी गुण मिळण्याचं कारण काय असतं, तर मूळ स्वभावामध्येच आपल्याकडे निर्णय घेण्याविषयीची जर क्षमता असेल किंवा क्षमता नसेल किंवा जर भीती वाटत असेल, बऱ्याचदा आपण भीतीच्या पोटी किंवा भावनेच्या भरामध्ये म्हणू शकतो की आपण चुकीचे किंवा कमी योग्य निर्णय घेतो. तर ती जी कारणं असतात त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय क्षमतेमध्ये कमी गुण मिळू शकतात. तर काही सामान्यपणे चुका काय होतात निर्णय क्षमतेचे प्रश्न सोडवताना, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की आयोग काहीतरी वेगळेच तर्क करतो.
हे आपले गैरसमज असतात. आयोग असं काहीही तर्क वगैरे लावत नाही. एक अधिकारी म्हणून तुम्ही कोणता डिसिजन घेणं योग्य आहे, याचा विचार करूनच पर्यायांना मार्क्स दिलेले असतात. योग्य निर्णय हा फक्त आदर्शवादी दृष्टिकोनातूनच घेतलेला असतो असं वाटणं, तर हे सुद्धा कम्प्लिटली चुकीचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर एक आदर्श उत्तर असलं पाहिजे, असं कुठेही मेन्शन नाही. फक्त त्या परिस्थितीला धरून तुमचं उत्तर योग्य असलं पाहिजे. एखादी समस्या जर असेल, तर ती समस्या तुम्ही किती लाँग टर्मपर्यंत सोडवता, म्हणजे मूळ समस्येला जर तुम्हाला हात घालता आला, तर ते जास्त बेटर राहतं. त्यामुळे तुम्हाला आदर्शवादी उत्तरं द्यायची नाहीत. करुणाभाव आणि भावनिक संवेदनांना अति जास्त महत्त्व देणे, हे तर अधिकारी म्हणून तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही इमोशनल असणं आवश्यक आहे. पण तुम्ही एवढे इमोशनल असू नये, की म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही विचारच करत नाही आणि फक्त इमोशनच्या दृष्टीतून निर्णय घेता, असं असायला नको. काही मूलभूत माहितीची कमतरता, विशेषतः व्यापक दृष्टीने अधिकार आणि कर्तव्य माहिती नसणे. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या समितीमध्ये सदस्य आहात आणि काही कारणास्तव त्या समितीमध्ये काहीतरी गोंधळ आहे, असं तुमच्या लक्षात येतं, की त्या कामामध्ये काहीतरी गोंधळ आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय कराल? असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही असं म्हणू शकता का, की मी ती समितीच रद्द करून टाकेन? तुम्ही एक सदस्य आहात, म्हणजे समिती रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तर तुमची भूमिका काय आणि त्या भूमिकेला असणारे अधिकार किती व्यापक आहेत, त्याची कर्तव्य कोणती आहेत, हे माहीत नसलं तरी सुद्धा आपली उत्तरं चुकू शकतात. आणि त्याचबरोबर 5वा पॉइंट म्हणजे वास्तविकता, ज्याला आपण रिअलिझम म्हणू शकतो किंवा प्रॅक्टिकॅलिटी म्हणतो, आणि आदर्शवाद म्हणजे आयडियालिझम, याच्यामध्ये गल्लत करणे. वास्तविकता म्हणजे काय आणि आदर्शवाद म्हणजे काय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक सिच्युएशन अशी दिली, की ज्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही सेव्ह करू शकता. अशा वेळेला तुम्ही काय विचार केला पाहिजे? जिथे जास्त नुकसान होऊ शकतं, ती गोष्ट तुम्ही सेव्ह करायला पाहिजे, प्रॅक्टिकली विचार केला तर. पण जर तुम्ही आदर्शवादामध्ये घुसला, तर म्हणजे दोन्ही गोष्टीची जर तुम्ही गल्लत करायला लागला, तर तिथे तुमचा डिसिजन चुकू शकतो. त्याच्यानंतर जर आपण पुढचा पॉइंट पाहिला, म्हणजे की निर्णय क्षमतेच्या प्रश्नांमध्ये कमी गुण पडणं किंवा काही चुका होतात, तर त्याच्यामध्ये एक की तडकाफडकी निर्णय घेणे. म्हणजे एक घाव दोन तुकडे असं ज्याला म्हणतो, की अगदी टोकाची भूमिका घ्यायची नाही. कोणतीही एखादी घटना घडली, कोणताही प्रसंग तुम्हाला दिला किंवा कोणतीही समस्या तुमच्याकडे आली, तर तिथे तुम्ही सारासार विचार करून तुम्ही तिथे निर्णय घेतला पाहिजे. तिथे जर तुम्ही तडकाफडकी निर्णय घेत असाल, तर मग ती एक अधिकाऱ्याची चांगली क्वालिटी आपण म्हणू शकत नाही. त्याचबरोबर जास्त भावनिक होणे, याच्याबद्दल मी जस्ट आता बोलले, की अगदी भावनेच्या भरामध्ये तुम्ही तो निर्णय घ्यायला नाही पाहिजे. त्याचबरोबर वस्तुनिष्ठता आणि आत्मनिष्ठता यामध्ये गोंधळून जाणे. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय आणि सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, हेच जर तुम्हाला समजलेलं नसेल, तर तिथे सुद्धा तुमचं कन्फ्युजन होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट हा अतिशय महत्त्वाचा आहे, की लघुकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनामध्ये फरक करता न येणे. एखादी समस्या तुमच्याकडे आलेली आहे, त्या समस्येमध्ये कदाचित एखादं असं म्हणजे मूळ काहीतरी कारण असेल, ज्यामुळे हा आत्ताचा प्रश्न जर आलेला असेल, उद्भवला असेल, तर तुम्ही लाँग टर्म सोल्युशन शोधण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ना की फक्त तात्पुरती समस्या तुमची मिटेल. त्याच्याकडे तुमचं जास्त तात्पुरती समस्या सोडवणे हेही महत्त्वाचंच आहे. मात्र ती समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून तुम्ही काहीतरी ठोस अशी पावलं उचलली पाहिजेत. त्यानंतर नेमकी समस्या काय आहे हेच समजत नाही. बऱ्याच जणांना की एक्झॅक्टली तुम्हाला काय विचारलेलं आहे, प्रॉब्लेम काय आहे तोच समजत नाही. त्यामुळे आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर आपण कोण आहोत याचे आकलन न होणे. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं, की तुमची भूमिका काय आहे, तुम्ही कोणत्या भूमिकेमध्ये आहात, हे तुम्हाला समजणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नामध्ये बऱ्याचदा एकापेक्षा जास्त समस्या असतात. तर त्याच्यामधली कोणत्या समस्येवरती उपाय लागू होईल, म्हणजे एकच समस्येवरती उपाय लागू होईल अशी तुम्ही निवडता. तर आपल्याला काय करायचं आहे, की त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत वेगवेगळे, ते सगळेच प्रॉब्लेम तुमचे सुटले पाहिजेत. अशा पद्धतीने काहीतरी सोल्युशन काढायचं आहे. तर या सर्व चुका टाळून आपल्या हातचे गुण मिळवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या टिप्स तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिसतील. तर 12.5 पैकी 12.5 गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवत आहात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न सोडवत आहात, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे. एक म्हणजे आपण कोण आहोत, म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी आहात, पोलीस अधीक्षक आहात, विद्यार्थी आहात, प्रकल्प अधिकारी आहात की नागरिक आहात. कोणत्या भूमिकेमधून तुम्हाला प्रश्न विचारले हे जास्त महत्त्वाचं. त्यानंतर लघुकालीन समस्या, तात्पुरती समस्या, शॉर्ट टर्म किंवा टेम्पररी प्रॉब्लेम आहे का, की ब्रांच प्रॉब्लेम आहे, हेही तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तिसरा पॉईंट म्हणजे दीर्घकालीन समस्या, लॉंग टर्म प्रॉब्लेम काय आहे किंवा मूळ समस्या काय आहे. तर इथे छान एक उदाहरण दिलेलं आहे,
की तुम्ही एका कंपनीचे व्यवस्थापक आहात. म्हणजे आता इथे आत्ता पहिला पॉइंटच होता की आपण कोण आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे कर्मचारी संपावर गेले आहेत. ओके. परिस्थिती चिघळू शकते. तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजलं पाहिजे, की तुम्ही कोण आहात. इथे जर तुम्ही कर्मचारी आहात असं म्हटलं असतं, तर तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार करावा लागला असता. पण या प्रश्नामध्ये तुम्ही कंपनीचे व्यवस्थापक आहात. तर आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे कर्मचारी संपावर गेले, तर तुम्ही काय कराल? अर्थातच आपल्याला काय वाटेल, की कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेत हा प्रश्न आहे. त्यामुळे आपण त्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांना पुन्हा कामावरती रुजू करण्याचा प्रयत्न करू. मात्र इथे मूळ समस्या काय आहे? आरोग्य सुविधांच्या कमतरता असल्यामुळे ते संपावर गेले. तर हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. ओके. मग आता या सगळ्या समस्यांचं निराकरण करणारा पर्याय निवडायचा. बऱ्याच वेळेला आपण काय करतो? तात्पुरता उपाय देतो. म्हणजे इथे दिलेलं आहे सरळ, की वरील उदाहरणामध्ये आपण काय करू, की कामगार नेत्यांशी बोलून त्यांना संप मागे घ्यायला लावू. ओके. हे जरी योग्य असलं तरी सुद्धा मूळ समस्येच्या परिणामावरती हा इलाज तुम्ही करत आहात. आरोग्य सुविधांची कमतरता नसती तर कर्मचारी संपावरच गेले नसते. म्हणून कामगार नेत्यांशी बोलून त्यांना संप मागे घ्यायला लावलं तर हे तात्पुरतं कारण होईल. पण ठराविक मुदतीत त्यांना आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याचं सुद्धा आश्वासन दिलं तर तुम्ही लाँग टर्म सोल्युशन शोधत आहात. म्हणजे जी समस्या आहे तिचं मूळच तुम्ही नष्ट करत आहात. ओके. दोन्ही किंवा त्यापेक्षा जास्त समस्यांचे नेमके निराकरण काय आहे आणि कसे करावे हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे. म्हणजे काय? तर मूळ समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. समस्या सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पद आणि अधिकार क्षेत्र त्याचबरोबर मर्यादा जाणून घेऊन उपाय केले पाहिजेत. समजा तुमच्याकडे तो अधिकारच नाहीये की तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. तर मग तिथे जरी ऑप्शनमध्ये दिलं असलं तरी सुद्धा तुम्हाला तो ऑप्शन एलिमिनेट करता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर वास्तवतेचे भान म्हणजे वास्तविकतेचं भान सुटून न देणं. समस्या सोडवायला दिली की आपल्याकडे सर्वाधिकार आहेत. म्हणजे जस्ट प्रश्न वाचला की बऱ्याचदा असं वाटतं की जे काही विचारलंय त्याच्यावरचं सगळ्यात म्हणजे फायनल सोल्युशन करणारा अधिकारी मीच आहे असं समजून आपण बऱ्याचदा उत्तर देतो. तर ते करायला नको. म्हणजे काही जणांना आज तो लगता है हम खुद ही भगवान है असं एक फिलिंग येतं. तर ते चुकीचं आहे. तुम्ही नक्की कोणत्या भूमिकेमध्ये आहात याला तुम्ही प्रश्न वाचतानाच अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. ओके. त्याचबरोबर समाजहित आणि लोकहित सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विशेषतः 2 आणि 2.5 गुणांचे जे पर्याय असतात ते निवडायला अवघड जातात. कारण त्यात व्यापक लोकहिताला प्राधान्य देणारे उत्तर हे योग्य असतं. इथे तुम्हाला विचार काय करायचा आहे, की समजा म्हणजे जसं मी मगाशीच सांगितलं, की 4 लोक आहेत एका बाजूला आणि एका बाजूला आपण पकडूया 100 लोक आहेत. आता तुम्हाला डिसिजन घेताना तुम्ही 2 निर्णय जे आहेत, तर एका निर्णयामध्ये तुमचं 4 लोकांचं नुकसान होणार आहे, पण 100 लोकांचा फायदा आहे आणि एका निर्णयामध्ये 100 लोकांचं नुकसान आहे आणि 4 लोकांचा फायदा आहे. तर त्यावेळेला तुम्ही असाच पर्याय निवडायला पाहिजे, ज्याच्यामध्ये 100 लोकांचा फायदा आहे, जरी त्या 4 लोकांचं नुकसान होत असेल तरी. कारण व्यापक लोकहिताला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. ओके. त्यानंतर निर्णय हा नेहमी नीतिमत्तेला, इथिक्सला धरूनच असावा. कारण कुठलाही 2.5 गुणांचा पर्याय हा नेहमी नीतिमत्तेला धरूनच असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे डिसिजन मेकिंग जसं दिलेलं आहे, UPSCला तर म्हणजे एक पेपर अख्खा मेन्सला इथिक्सवरती आहे. कारण ॲज अ ऑफिसर ज्यावेळेला तुम्ही एक अधिकारी बनता, तर तुमची प्रत्येक कृती ही नीतिमत्तेला धरून असणं जास्त आवश्यक आहे आणि ते गुण तुमच्यामध्ये आत्तापासून या प्रोसिजरमध्येच रुजणं आवश्यक असतं. त्याचबरोबर संविधान आणि कायदा याला धरूनच निर्णय घ्यावा हे त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे. तुमचा निर्णय कोणत्याही कायद्याचं किंवा आपल्या संविधानाचं उल्लंघन करत नाही ना, याचं भान तुम्हाला असलं पाहिजे आणि अतिशय टोकाचा निर्णय घेऊ नये. जे की आपण मगाशीच पाहिलं की एक घाव 2 तुकडे असे डिसिजन असू नयेत. आता निर्णय क्षमतेच्या प्रश्नांच्या बाबत एक महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्न तुम्हाला बोनस सारखे असतात. आता याच्यामध्ये जर तुम्हाला 0 गुण पडले तर प्रणील गिल्डा सरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर 0 गुण म्हणजे चूक नसून हा गुन्हा आहे. ओके. कारण तुम्ही अधिकारी बनायला चाललात म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे अगदीच चुकीचा निर्णय जे की उत्तरच असू शकत नाही असा निर्णय तरी तुम्ही घेतला नाही पाहिजे. ओके. वरील सगळ्या गोष्टींचा जर आपण सारासार विचार केला तर सदसद विवेक बुद्धीने कायदा, नीतिमत्ता, संविधान, व्यापक जनहित किंवा व्यापक समाजहित यांचा विचार करून मूळ समस्येवर दिलेला उपाय तुम्हाला 12.5 गुणांपर्यंत जाण्यास मदत करेल. अगदी सोपं आहे. डिसिजन मेकिंगची उत्तर देताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? सदसद विवेक बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे. कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. कायद्यामध्ये बसून संविधानाच्या नियमाला अनुसरून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. नीतिमत्तेला अनुसरून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि व्यापक समाजहित लक्षात घेऊन तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. एवढ्याच गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या आहेत. हे तुम्ही केलं ना, की
ऑटोमॅटिकली तुम्हाला 12.5 पैकी 12.5 मार्क्स मिळू शकतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण तुम्हाला मिळू शकतात आणि निगेटिव्ह मार्किंग तसंही नाही. त्यामुळे तुम्ही सेफमध्ये राहतात. ओके. सो डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्हाला काही सॅम्पल क्वेश्चन्स हवे असतील, म्हणजे ज्याची आपण डेली प्रॅक्टिस करू शकतो, की ते प्रश्न, त्याचं बरोबर उत्तर काय आणि त्याचं म्हणजे त्याचं विश्लेषण काय, की ह्याच पर्यायाला 2.5 गुण का? अशा प्रकारची जर सीरीज पाहिजे असेल, तर तुम्ही तसं लाईव्ह चॅट किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हे सेशन मे बी रेकॉर्डेड असेल, पण तरीसुद्धा तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये ते मेन्शन करू शकता. मी तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि त्याचबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. तर आपण डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची एक सीरीज घेऊन येऊयात, ज्याच्यामध्ये भरपूर प्रश्नांचा सराव करूयात, की ज्यामुळे तुम्हाला 12.5 पैकी 12.5 मार्क्स मिळायला फायदा होऊ शकतो. सो आय होप आजचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथेही तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने उपयुक्त असे लेक्चर्स मिळतील. सो जर लेक्चर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ. थँक यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिझनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिझनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत. आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षय मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे, किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.